हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक दुसरा. भक्ती म्हणजे भौतिकाचे कर्मकांडाचे निरोध रूप. सूत्र क्रमांक 7. सा न कामया माना निरोध रूपत्वात. भक्तीमुळे कामनापूर्ती होत नाही, कारण भक्ती निरोध रूप असते. भक्ती ही भक्ताला संसारापासून, भौतिक जगतापासून दूर नेऊन परमात्म्याच्या पायी सेवेला नेऊन बसविणारी आहे. याचा अर्थ भक्त संसारापासून, भौतिक जगतापासून वैराग्य धारण करतो असा घेऊ नये. तो संसार नेटका करतो, समाजातच राहतो, परंतु साक्षी राहून या सर्वाचा आनंद घेतो. तो वासनामय जीवन जगत नाही. कामना शमविणे, त्यांचाच विचार करणे, असे कामना हेच त्याचे जीवन नसते, हे त्याच्याच्याने होत नाही. तो हे करूच शकत नाही. तो कामना आणि कामना पूर्ततेच्या आहारी जात नाही. याचं कारण म्हणजे तो संसारापासून निरोध होऊन दूर गेलेला असतो. या सूत्रात निरोध हा शब्द महत्त्वाचा आहे. निरोध याचा अर्थ विरोध नव्हे, त्याग नव्हे, पळून जाणे नव्हे. उदाहरणार्थ, रस्त्यावर आवश्यकतेपेक्षा महाप्रचंड वेगात वाहने चालविणाऱ्यांचा वेग मर्यादित करायला, त्यांचा जोश कमी करायला, त्यांचा आवेग मंद करायला गतिरोधक बसवितात. गतिरोधक बसविल्यामुळे रस्त्यावरून वाहने धावणे बंद होत नाही. वाहने चालविली जातात, फक्त त्यांचा वेग कमी होतो, मर्यादित होतो, जोश कमी होतो. निरोध याचा अर्थ त्या शक्तीचा निःपात करणे नव्हे, ती शक्ती नष्ट करणे नव्हे, तर ती नियंत्रित करणे होय. निरोध याचा अर्थ शक्तीचा सुयोग्य वापर करणे, जेथे नको तेथे वापर न करणे, जेथे पाहिजे तेथे आवश्यक त्या जोरात ती वापरणे, आणि जेथे गरज आहे तेथे ती पूर्ण क्षमतेने वापरणे असा होय. याचा अर्थ ती शक्ती नष्ट न करता ती योग्य मार्गाला वळविणे आणि तेथे तिचा सुयोग्य वापर करणे असा होय. भक्त संसाराचा, भौतिकाचा निरोध होऊन भक्ती मार्गाला आलेला असतो. याचा अर्थ भक्त संसार नेटका करतो आणि बाकी वेळ तो परमात्म्याची सेवा करण्याकरिता देतो. सेवा करताना निरोधावस्थेत सेवा होते. ती कशी ते आता पाहूया. आपल्या पहिल्या अनुवाकमध्ये पाहिले की भक्ताला सिद्धी प्राप्त होतात, परंतु भक्त या सिद्धींचा उपयोग संसारासाठी, कामना शमविण्यासाठी, वासना पूर्ततेसाठी करत नाही. तो तसे करूच शकत नाही, कारण तो संसारापासून निरोधावस्थेत दूर झालेला असतो. भक्ताला संसाराची सत्य ओळख झालेली असते. मानवी संसार म्हणजे भोगापवर्गतेत गुंतून मनुष्येतर प्राणीजीवन जगणे नव्हे. संसाराचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठी करायचा असतो, ही जाणीव त्याला झालेली असते. त्यामुळे ज्ञानाने जाणून तो संसाराचा उपयोग देह उत्तम प्रकारे जगवून आपल्या प्रगल्भ बुद्धीचा उपयोग आत्मप्राप्तीसाठी करतो. भक्तिरसात तो बुडून जातो. भक्तिरंगी ध्यान लागल्यावर त्याच्या मनात वासना थैमान घालू शकत नाही. त्याचा इंद्रिय निग्रह आपोआप झालेला असतो. तो मुद्दाम करावा लागत नाही. त्याला ज्याची गरज असते ती तो परमात्म्यावर सोपवून आपण आपले विहित कर्म करून पादसेवन भक्ती करायला मोकळा राहतो. जीवनात चिंता करण्यासारखे काही नाही आणि चिंता करून काही उपयोग नसतो, हे त्याने जाणलेले असते. कारण त्या चिंतामणीवर त्याची पूर्ण श्रद्धा आणि निस्सीम भक्ती असते. त्यात तो रंगून जातो. भौतिक संसार आणि अध्यात्म ही दोन विरुद्ध टोकं आहेत. या दोन्ही टोकांकडे धावाधाव केली तर दमछाक होईल. दोन्हीही हाती येणार नाही. ज्यांना संसाराची, त्यातील वासनामय जीवनाची लज्जत आहे, त्यांनी ती चाखत खुशाल तेथेच बसावे. एक दिवस जेव्हा त्यांना त्यातील फोलपणा जाणवेल, तेव्हा ते आपोआप भक्तिमार्गाकडे वळतील. प्रत्येकाने समजून घ्यावे की ते चांगल्या मनाने संसार करत असतात, परंतु त्यांच्या कपाळी दुःखाशिवाय काहीही येत नाही.
याचे मुख्य कारण म्हणजे संसार भौतिक वासना शमविण्यासाठी नाहीच आहे. नरदेही संसाराचा उपयोग आत्मप्राप्ती हाच आहे. हे जे करतो त्याच्या हाती चिर आनंदाचा चिरशांतीचा अमृत कुंभ गवसतो. तेव्हा संसारापासून निरोध होऊन भक्तिमार्गी लागावे आणि आपले जीवन परमात्मा सेवेला सार्थकी लावावे हे उत्तम. हरिओम.